ओम गुरुवे नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. काल आपण 9व्या ओवीला सुरुवात केली होती. आपण या परमामृत ग्रंथाचे निरूपण करीत आहोत आणि एक एक ओवीचा वाच्यार्थ, भावार्थ, लक्ष्यार्थ असं सर्व समजावून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. हा परमामृत ग्रंथ मराठीचे आद्य कवी मुकुंदराज महाराज यांनी लिहिलेला आहे आणि हा मराठीमधला अध्यात्मावरचा पहिलाच ग्रंथ आहे जो ज्ञानेश्वरीच्या देखील 100 वर्ष आधी लिहिला गेला असावा असा कयास विद्वानांचा आहे. आपले 13 अध्याय पूर्ण झाले आणि हा कळसाध्याय सुरू आहे 14वा. ज्यातल्या 8 ओव्या आपण पूर्ण केल्या आणि 9व्या ओवीवर नुकतीच चर्चा आपण सुरू केली होती. नववी ओवी अशी आहे, तयाचे वचनी राही करू नको येर काही, तरी अनायासे स्वरूप पाही पावशी तू. तयाचे वचनी राहे याला संदर्भ थोड्या या आधीच्या ओवीचा आहे, ज्यात कवीने गुरुसी धरी जीवे प्राणे असे सांगितले होते. तात्पर्य तयाचे वचनी राहू याचा अर्थ देखील गुरुच्या वचनी राहावे असा आहे. आणि ज्यांना मोक्षगुरू लाभलेले आहेत किंवा ज्यांना गुरु गीतेने वर्णन केल्याप्रमाणे परमगुरू लाभलेले आहेत, त्यांनी आपापल्या जे कोणी त्यांचे गुरु असतील त्यांच्या वचनात राहिलं पाहिजे, त्यांचं ऐकलं पाहिजे. त्यांच्या अपेक्षा जशा असतील तसं आपण वागलो पाहिजे, तसं राहिलो पाहिजे. ते जसं बोलतात ते आपण केलं पाहिजे. या बाबतीत बरेचदा थोडा गोंधळ उडतो, जो अत्यंत सामान्य आहे. तो असा की काही लोक एका गुरुच्या सेवेत असतात किंवा एका देवाची पूजा करीत असतात. उदाहरणार्थ काही लोक कृष्णाची पूजा करीत आहेत.
आता कृष्णाची पूजा करीत असताना त्यांनी जी काही स्तोत्र वाचलेली आहेत, जे काही श्लोक त्यांना पाठ आहेत, ज्या काही प्रार्थना त्यांना पाठ आहेत, आरत्या त्यांना पाठ आहेत, ते सर्व काही ते विसरत नाहीत. त्यांचं सुरू असतं कृष्णाची आराधना सुरू असते. पण दैववशात ईश्वराकडूनच त्यांचं थोडं प्रमोशन होतं. कारण हा जो वर्ग आहे नामरूपात्मक ईश्वराच्या पूजापाठाचा, मग तो श्रीकृष्ण असो, गणपती असो, राम असो, दत्त असो किंवा कोणी असो, ही सगळी नामरूपात्मक दैवत आहेत. आणि यांचा जो काही पूजा पाठ मंत्र आहे आणि शास्त्रांनी सांगितले आहे ते काही निरर्थक नाहीत, निश्चितपणे अर्थ आहे. त्याला असा मूर्तीपूजेचा द्वेष करून होणार नाही. का होणार नाही? किंवा तो सर्व चूक आहे. बऱ्याचशा आपल्या विदर्भातल्या संतांनी आणि मूर्तीपूजेवरती घणाघाती हल्ला केलेला आहे. पण मला माफ करा, मी असं म्हणेन त्यांना की हे अध्यात्मशास्त्र त्या लोकांना कळलंच नाही, असं नाही आहे. या अध्यात्माचे स्तर आहेत. या अध्यात्माचे स्तर आहेत. तुम्हाला जे संस्काराने भक्ती प्राप्त होते, आई वडिलांच्या संस्कारांनी, गुरुजनांच्या संस्कारांनी, आपण जे वाचन करतो ते त्यातनं कळतं की आपण ईश्वराची भक्ती करायला पाहिजे, प्रार्थना करायला पाहिजे. लहानपणी आपले आई वडील शिकवतात, जा रे बाबा आज परीक्षा आहे ना, मग जा घरी, तू आपला देवघरात जाऊन देवाला नमस्कार कर, मग पेपर सोडवायला जा. हे सगळे संस्कार आहेत. हा काही अंधविश्वास वगैरे काही नाही आहे, किंवा यात खोटारडेपणा काही नाही आहे. त्या अनंतावरती जी आपली श्रद्धा परिपूर्ण होणार आहेत, त्याचं हे प्रायमरी शिक्षण आहे, KG1चं शिक्षण आहे. कारण प्रायमरी, मिडल स्कूल, KG1 हे सगळं आटोपल्याशिवाय तुम्हाला काही MA ची परीक्षा नाही देता येणार नाही. कारण अंतिमतः जे भारतीय अध्यात्मशास्त्र आहे ते फार परिपक्व आहे. तसं कुठल्या धर्मामध्ये तो स्तर मिळवलेला नाही आहे. आणि त्या स्तराला जर जायचं असेल, ज्याला आपण परमार्थ म्हणतो, त्या परमार्थिक स्तराला जायचं असेल तर तुम्हाला या प्रोसेसमधूनच जावं लागणार. त्यामुळे हे जे यज्ञ करतात त्यांना शिवीगाळ करणे, जे देवाची पूजा, मूर्तीपूजा करतात त्यांना शिवीगाळ करणे, जे मंदिरात जातात त्यांच्यावर वाटेल ते बोलणे त्यांच्या बाबतीत, हा असं जे करणं आहे ते अज्ञानच आहे. त्याचा अर्थ आपल्या शास्त्राचे जे गर्भित अर्थ आहेत, आम्हाला आमच्या ऋषीमुनींना काय सांगायचं होतं, आमच्या जे हे झालेत, ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत झाले, आमचे आचार्य आहेत किंवा आणखी थोर संत झालेत, यांना नेमकं काय सांगायचं होतं हे या संतांना कळलंच नाही. यांनी आपले योग केले, प्राणायाम केलं, हे आसन केले, यांच्या समाध्या लागल्या, हे संत झालेत आणि वाटेल ते बरडायला लागले. पण शास्त्र कळलं नाही, शास्त्राचा अभ्यास झाला नाही, शास्त्र वाचन या लोकांनी केलं नाही. आणि आणि शास्त्र हे कळलंच पाहिजे. ज्याला लोकसंग्रह करायचा आहे, ज्या संताला, तुम्हाला जो काही समाधी लाभ झाला, तुमच्या साधना करून तुम्हाला जे काही ईश्वर दर्शन झालं, त्यानंतर तुम्हाला
जर शास्त्र कळलं नाही तर तुम्ही लोकसंग्रह करून काय उपयोग? याचा अर्थ तुम्ही जर लोकांना जे आहे ते चुकीचा मार्ग दाखवाल, योग्य मार्गदर्शन करू शकणार नाही. तर असं काही नाही. जे काही आमच्याकडे सांगण्यात आलेलं आहे ते स्पष्ट आहे. आमच्याकडे जेवढ्या वेद महत्वाचे, तेवढी पुराणही महत्वाची, तेवढी स्मृती महत्वाची, तेवढी श्रुती महत्वाची, सर्वच महत्वाचं त्या त्या ठिकाणी, त्या त्या स्तरावरती, त्या त्या भागासाठी, त्या त्या लोकांसाठी सर्व महत्वाचं आहे. अगदी तुमची रोजची पूजा देखील अत्यंत महत्वाची आहे. काहीही महत्व कमी नाही. पण मी सांगितलं की सरते शेवटी तुम्हाला जी पूजा आहे तो सगळा प्रायमरी क्लास आहे. तो त्यातनं जर तुम्हाला दोन मार्ग जातात. हे तुम्हाला काही सांसारिक गोष्टी साध्य करून घ्यायच्या आहेत का, मग तुम्ही प्रायमरीमध्ये राहा. मला अमुक व्हायचं आहे, मला तमुक व्हायचं आहे, मला एवढे फ्लॅट पाहिजेत, मला एवढा पैसा कमवायचा आहे, माझं हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, अशा संसारिक जर तुमच्या इच्छा असतील आणि असाव्यात, का असू नये? कारण त्या स्वाभाविक आहेत. इच्छा निर्माण होणं हे काही अनैसर्गिक नाही आहे, कृत्रिम नाही आहे, सहज निर्माण होतात. त्या असाव्यात. आणि त्या जर तुमच्या इच्छा तशाच असतील तर मग ठीक आहे, तुमचा तो प्रायमरी क्लास सुरू ठेवा ना. पूजा पाठ काय करायचं आहे, तीर्थयात्रा तुम्हाला करायची आहे, यज्ञयाग करायचे आहेत, तुम्हाला तुम्हाला मंत्रजप करायचे आहेत, तुम्हाला अनुष्ठानं करायची आहेत, तुम्हाला अगदी निश्चितपणे सुरू ठेवा. काही त्यात गैर नाही. पण जर तुम्ही आता ठरवलं की नाही नाही, मला हा जो संसाराचा मार्ग आहे झाला, आता तो पुष्कळ संसार झाला माझा, त्यात तुम्ही थोडे उदास व्हायला लागलात किंवा तुम्हाला त्या मार्गामध्ये आता तेवढी रुची राहिली नाही जेवढी पूर्वी होती, मात्र आता तुम्हाला ईश्वराचं नामस्मरण करावं असं वाटतं, ईश्वराला भेटावं असं वाटतं, ईश्वर जाणून घ्यावा असा वाटतो, ईश्वराचं ज्ञान करून घ्यावं असं वाटतं. या मार्गाला जर तुम्हाला यायचं असेल, तुम्हाला ब्रह्मज्ञान करून घ्यायचं आहे, आत्मज्ञान करून घ्यायचं आहे, तुम्हाला विष्णू रूप हे नक्की काय ते जाणून घ्यायचं आहे, तुम्हाला अथर्व शीर्षाचा अर्थ जाणून गणपतीचं रूप जाणून घ्यायचं आहे, तुम्हाला एकदा तरी असं वाटतंय की एकदा हा माणूस जन्म जायच्या आधी मी देवाला एकदा तरी भेटावं, बोलावं त्याच्याशी, त्याचे पाय पकडावे, त्याला मिठी मारावी, ही काय? किंवा तुमच्या मनात जर असे विचार आले असतील की ठीक आहे, आता माझ्या संसार तर सुरू आहे, पण अजून माझ्या प्रश्नांना उत्तरं कुठे मिळालीत, माझ्या रोजच्या पूजा सुरू आहेत, माझे काही प्रश्न आहेत की नेमका मी कोण आहे, मला कोणी जन्म दिला आणि या जन्मात मला काय साध्य करायचं आहे, मी मेल्यावर कुठे जाणार, किंवा ही सृष्टी काय आहे, ही कोणी आणि कशाला निर्माण केली, मग ज्यांनी निर्माण केली तो पुढे काय येत नाही, कुठे लपून बसलाय तो, याचं कोण नियंत्रण करतं, कोणी केव्हा जन्म घ्यावा, कोणी केव्हा मरावं हे कोण ठरवतं, एकाला दुःखच दुःख व्हावं, दुसऱ्याला सुखच सुख व्हावं, किंवा जीवनामध्ये सुख दुःखाचे प्रसंग यावे, कोणी मरून जावं, कोणी आजारी पडावं, कोणी अत्यंत आप्त अगदी घरचे नातेवाईक अशांचे मृत्यू व्हावेत, हे सगळं कोण आणि कशाला घडवतं, काय एवढेच उपद्व्याप आहेत का त्या देवाला? नाही नाही, मला देवाला पाहायचं आहे, देवाला समजावून घ्यायचं आहे, असं जर काही तुमच्या मनामध्ये असेल तर मग तुम्हाला मात्र KG1 मध्ये राहून उपयोग नाही, तुम्हाला मिडल स्कूलचा उपयोग नाही, योग करून उपयोग नाही, फक्त भक्तीच करून उपयोग नाही. एक पाऊल तुम्हाला पुढे टाकावं लागेल, त्या सगुणातनं निर्गुणाकडे जावं लागेल.
श्वेताश्वतराची जी व्याख्या आहे भगवंताची, जी वेदांची व्याख्या आहे, उपनिषद आणि श्रुतींनी सांगितलंय, एको देवः केवलो निर्गुणश्य, हे सांगितलं आहे. एको देवः सर्वभूतेषु गूढः सांगितलेलं आहे. ते तुम्हाला जाणून घ्यावं लागेल, नक्कीच जाणून घ्यावं लागेल. आणि ते नक्की जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुस्तकं आणि ग्रंथ वाचून काही उपयोग नाही, त्यातनं तुम्हाला बोध होणार नाही. त्यासाठी तुम्हाला गुरु हे पाहिजेच. आणि गुरु हे पाहिजे काही कोणी ग्रंथात नव्हे, सर्व ग्रंथांमध्ये सर्व गुरूंनी, सर्व थोरांनी, सर्व महात्मांनी सगळ्यांनी सांगितलं की नाही नाही, हा हा अध्यात्माचा मार्ग गुरुशिवाय पूर्ण होणं शक्य नाही. त्याच्यामध्ये पुढे एकही पाऊल आपल्याला टाकता येणार नाही. पूजा पाठापर्यंत ठीक आहे, त्याच्या पुढे गुरुशिवाय काही करता येणार नाही. आणि मग तुम्ही सामान्य संसारी राहण्याचे सोडून जर अध्यात्माकडे वळायचं ठरवलं आणि त्याच्या काही तुम्ही महत्वाकांक्षा ठरवल्या की नाही मला हे प्राप्त करून घ्यायचं आहे भगवंताचं दर्शन, आणि तुम्हाला गुरु पण तुमच्या नशिबाने चांगले मिळाले की जे गुरुची व्याख्या केली आहे, शास्त्रांनी केलेली आहे, भगवद्गीतेने केलेली आहे की तो गुरु तत्वदर्शी पाहिजे म्हणून, गुरुची व्याख्या उपनिषदांनी केलेली आहे, गुरुची व्याख्या जी आहे ती आपल्या गुरुगीतेने केलेली आहे. तर आपल्या शास्त्रांमध्ये गुरु, आणि तुम्हाला जर तसा चांगला गुरु मिळाला, हा तुम्हाला सांसारिक गोष्टींसाठी फक्त चमत्कार करणारे गुरु पाहिजे, असे गुरु फक्त पाहिजे की माझ्या मुलीचं लग्न होईल, असे गुरु फक्त पाहिजे तुम्हाला की तुमच्या मुलाला नोकरी लागेल, असे गुरु पाहिजे की तुमच्या काही अमुक रोग आहे तो बरा होईल, ते गुरु ठीक आहे. पण तुम्हाला जर ज्ञान पाहिजे असेल तर तुम्हाला तत्वदर्शी गुरु पाहिजे, जाणणारा गुरु पाहिजे, ज्याचं वेदशास्त्र जाणणारा गुरु पाहिजे, वेदशास्त्राचं तात्पर्य जाणणारा गुरु पाहिजे. त्याच्याशिवाय काही इलाज नाही. नाही तर काही कळणार नाही. किती सेवा करत बसा, ठीक आहे, तुम्ही कदाचित रंकाचे राव व्हाल, तुम्ही कदाचित धीरूभाई अंबानी व्हाल त्या गुरुच्या कृपेमुळे. पण तुम्हाला जर ज्ञानी व्हायचं असेल, हे जग काय आहे समजून घ्यायचं असेल, मोक्षप्राप्ती करून घ्यायची असेल, हा जन्म मरणाचा जो फेरा, जसा काल परवा मी सारखं सांगतो आहे, त्यातनं जर मुक्त व्हायचं असेल की नको आता पुन्हा तो त्रास, तर तुम्हाला चांगले गुरु लागतील, तुम्हाला ज्ञानी गुरु लागतील. आणि अशा गुरूंच्या सेवेमध्ये आता इथे या ओवीमध्ये आपले कवी सांगतायत, ग्रंथकार सांगतायत की तयाचे वचनी राहा. आता त्यांच्या वचनी राहायचं म्हणजे काय होतं की ही ही मी फार सामान्य बाब सांगतोय, हा प्रश्न सर्वांच्या समोर उपस्थित होतो. कारण ज्यांच्या पत्रिकेत चांगले योग आहे अध्यात्माचे, ज्यांच्या गुरु चांगले आहेत, ज्यांच्या बुधग्रह चांगला आहे, ज्यांचे दैवी लग्न आहेत, आणि किंवा लग्नावरती ज्यांचे दैवी आस्पेक्ट आहेत, त्या लोकांना अध्यात्माची आवड असते. आणि आता त्यांच्या त्या सगळ्या ग्रहमानामुळे, त्यांच्या चांगल्या कर्तव्यामुळे, चांगल्या कर्मामुळे, त्यांनी जे काही शुभकर्म केलेले आहेत आणि त्यांच्यावरती जे काही त्यांचं जे पूर्व आहे त्याप्रमाणे चांगले गुरु त्यांना मिळाले. आणि हे गुरु निश्चितपणे आता जे त्यांना अंतिमतः जे साध्य करायचं आहे, परमानंद साध्य करायचा आहे, एनलायटनमेंट साध्य करायचं आहे, सर्वज्ञता साध्य करायची आहे, सद्गुरू आपल्याला देवाचं दर्शन करून घ्यायचं आहे, देव समजावून घ्यायचा आहे, आत्मज्ञान करून घ्यायचं आहे, असं सगळं करून देणारे गुरु मिळाले. आता गुरु मिळाल्यानंतर तो जो कृष्ण भक्त होता, मग आपण सांगितलं त्याचं उदाहरण घेतलं होतं, तर त्याला त्याच्या गुरुंनी सांगितलं की बाबा रे तू काय करतो. त्यांनी सांगितलं की 2-3 तास मी जे आहे माझं रोजचं जे अनेक किंवा त्याची रोजची जी काही आराधना साधना जे काही त्याचं असतं तो करतो.
आता हे त्याला निर्गुणात घेऊन जाणारे जे गुरु आहेत किंवा ज्ञानी गुरु आहेत त्यांना हे कळतं आता की झालं आता याचा प्रायमरी क्लास आटोपलेला आहे. तर प्रायमरी संध्याला तो कर्मानुभव झाला, लग्न झालं, मुलं झाले, त्यामुळे कर्म काय कळलं, कर्माचा अनुभव घेतला. त्यानंतर त्याचे जे इनिशियल ट्रेनिंग आहे अध्यात्माचं ते झालं, मूर्तीपूजा झाली, नामस्मरण झालं, ध्यान झालं, माळा जपणं झालं, मंत्र जप झाले आता. मग त्याला ते नवीन गुरु काय सांगतात की बाबा रे हे जरा आता ही मी सांगतो ती पुस्तकं वाच, माझी प्रवचनं आहेत ते वाच, त्याच्यावरती माझ्या प्रवचनं जी सांगतो त्यावर थोडा विचार करत जा आणि हे कमी कर आता हे 2-2 3-3 तास पूजापाठ करणं झालं, एक उदबत्ती लावली, नमस्कार केलं एवढं. तर त्या शिष्याला किंवा हे जे नवीन गुरु मिळाले हे काय सांगतात हे काही कळत नाही, त्याचं फार कन्फ्युजन होतं, त्याचा तो गोंधळून जातो. तो आत्तापर्यंत इतके वर्षपर्यंत 3-3 तासपर्यंत कृष्ण कृष्ण करत आलेला आहे, कृष्णाचे मंत्र केले आहे, कृष्णाची पूजा केली आहे आणि हे गुरु काय सांगतायत त्याला एवढं सगळं करायची काही गरज नाही आहे म्हणून सोडून दे. तर हा जो ट्रान्झिशन झालाय आता, हे ट्रान्झिशन सगुणात निर्गुणामधलं हे काही त्याला लवकर ॲडॉप्ट त्याचं जे आहे मन करत नाही. आणि मग ते गुरुला हो तर म्हणतो तोंडावर, पण त्याच्यात त्या 3 तासाचं ते जी पूजा पाठ आहे सोडत नाही. आणि जोपर्यंत जसं केनोपनिषदात सांगितल्याप्रमाणे आणि अनेकदा माझ्या आपल्या पुस्तकांमध्ये उल्लेख आहे, याच्या आधी या प्रवचनांमध्ये सांगितलं आहे, वारंवार तेच सांगणार नाही. पण त्या 3 तासाच्या श्रीकृष्णाच्या पूजेचा आणि परमात्म्याच्या ज्ञानाचा तसा काही संबंध नाही, हे त्याला कळतच नाही. आणि ते करण्यासाठी या नवीन गुरूंनी सांगितलेल्या गोष्टी तो बरोबर ॲडॉप्ट करत नाही आणि मग त्या गुरुच्या वचनी तो राहत नाही. आपण कोणत्या ओवीवर चर्चा करतोय? तयाचे वचनी राहे करू नको, तयाचे वचनी राही करू नको एर काही. तरी हा आपला एर करतो, एर म्हणजे वेगळे, जे गुरूंनी सांगितले त्यापेक्षा वेगळे. तर हा एर काय करतो, हा आपल्या मनाने काहीतरी जे आहे ते जे जुनं तो शिकला आहे तेच करत राहायचा प्रयत्न करतो. तो गुरुचं काही पूर्णपणे ऐकत नाही आणि मग तो जर असा करेल तर गुरुचा काही दोष नाही. गुरु त्याला जे द्यायची गुरुला इच्छा आहे, जे ज्ञान द्यायची इच्छा आहे ते साध्य होणार नाही, त्याला ते कळू शकणार नाही. तुम्हाला जे गुरु सांगतात तेच अगदी तुमची 15 वर्षाची का पूजापाठ असे ना, तुम्हाला हळूहळू त्यातनं बाहेर निघावं लागेल. तुम्हाला KG1 पास झाल्याशिवाय आणि तुम्हाला मिडल स्कूल पास झाल्याशिवाय तुम्ही त्या महाविद्यालयात त्या जो आहे काय म्हणतात परमार्थाचं महाविद्यालय आहे त्यात तुमचं प्रवेश तुमचा नाही आहे. आणि काही लोक योगी असतात, योग करीत असतात आणि त्याची काही आवश्यकता नसते. जेव्हा तुम्ही ज्ञानमार्ग, आपण जे बोलतो आहोत ते ज्ञानमार्गाबद्दल बोलतो आहोत आणि हा ग्रंथच मुळी ज्ञानमार्गाचा आहे. तुम्ही जेव्हा ज्ञानमार्गात येता तुम्हाला तिथे 2-2 3-3 तास समाधी लावण्याचा प्रयत्न करण्याची वर्षानुवर्षे काही गरज नाही आहे. ठीक आहे, तुम्ही एकाग्रतेसाठी आपले 10 मिनिटं 15 मिनिटं 20 मिनिटं ठीक आहे, पण तुम्हाला जेव्हा गुरु सांगतात की ते सोडून द्या, तुम्ही आपलं स्वरूप समजून घ्या. तयाचे वचनी राहे तयाचे वचनी राही करू नको येर काही, तरी अनायासे स्वरूप पाही पावशी तू. तुला जे स्वरूप ज्ञान करून दे नेमकं तू कोण आहेस आणि स्वरूप पाहण्याचं जे तुला जे ज्ञान होणार आहे अनायासे ते केव्हा होणार आहे? गुरुच्या वचनी राहिल्याने होणार आहे.
तुला जो स्वरूप साक्षात्कार होणार आहे तो गुरुला आज्ञाधारक राहून होणार आहे. तू आपल्या मनाने काही करू नको. ठीक आहे, तू आतापर्यंत करीत आला असेल. आणखी एक दुसरी गोष्ट होती. जसा हा कृष्ण भक्त आहे तसंच काही काही लोक कोणाला तरी गुरु करतात. मग ते गुरु कदाचित भक्ती मार्गातले असतात, योग मार्गातले असतात किंवा आणखी कोणी असतात. आणि त्या गुरुचं सगळं जे आहे त्यांनी जी काही साधना दिली असते ती साधना हा शिष्य जो आहे तो नित्यनियमाने करत असतो. पण काही गोष्टी अशा घडतात, कदाचित त्या गुरूंची समाधी होते किंवा आणखी असं काहीतरी घडतं की त्या गुरूंपासनं हा शिष्य काही कारणामुळे दूर होतो. दूर झाल्यानंतर त्याच्या पुन्हा भाग्याप्रमाणे त्याला चांगले गुरु जे आहे त्याला मोक्ष गुरु मिळतात, बोध गुरु मिळतात, की जे बोध करून देतील असे गुरु मिळतात. पण असे गुरु मिळाल्यानंतरही याला पहिलेच्या गुरूंनी जे काही सांगितलं असतं, जो गुरुमंत्र दिलेला असतो, हे पूजापाठ दिलेली असते आणि आणखी काय 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 दिलं असतं, ते काही या निराकार निर्गुण निराकाराचे शिकवणाऱ्या गुरूंकडे आल्यानंतरही तो पूर्वीचं काही सोडायची इच्छा करीत नाही. आता आमच्या इथे व्हायचं, आमच्या संत कप्ती महाराजांनी सांगितलं लोकांना, म्हणाले त्यांची बोलण्याची पद्धत वेगळी होती. म्हणायची भागवत कोण करतं आणि भागवत कोण ऐकतं? ज्यांचं भागत नाही ते भागवत करतात, ज्यांचं भागत नाही ते भागवत करतात. भागत नाही नसतं कोणाचं, संसारी लोकांचं भागत नाही. पण जे आता ईश्वर दर्शनासाठी जिद्दीला पेटलेले आहेत, ज्यांच्यामध्ये तो संवेग प्राप्त झालेले जे लोक आहेत, ज्यांच्यामध्ये जिज्ञासा आता जी आहे आवरण्याच्या पलीकडे गेलेली आहे, त्यांचं ईश्वर प्रेम जे आहे ते शिगेला गेलेलं आहे, अशा स्थितीमध्ये त्यांनी गुरुचं ऐकलं पाहिजे. तर आता त्या भागवतावरती एवढं प्रेम आहे त्यांचं, भागवत ऐकणं जे काही आहे इतक्या वर्षापासून ऐकतायत. आणि आणि आमच्या खपती बाबांनी सांगितलं नका ऐकू, काही गरज नाही, मी सांगतो ते ऐका, ते काही लोकांना मान्य होत नाही. लोक तरीही मूर्खासारखे खपती बाबांचं, त्यांच्या खपती बाबांकडे राहून त्यांची सेवा करून एवढे परमज्ञानी गुरु लाभून देखील लोक अगदी अत्यंत बावटासारखे भजन कीर्तन तिथे करतात. नाही, महाराजांनी सांगितलं नका करू भजन कीर्तन, मला तुकडोजी महाराजांची भजनं नाही माझ्या आश्रमात करायची आहेत, त्यांनी काही लाभ नाही तुम्हाला. ते काही लोकांनी तरीही आपले भजन कीर्तन, इकडनं कीर्तनकार बोलव, तिकडनं कीर्तनकार, भजन मंडळी बोलव. आणि कारण काय, त्यामुळे लोकांना आवडतात, लोक जमा होतात. अरे तुम्हाला लोक जमा करायचे आहेत का तुम्हाला आपल्या गुरुची सेवा करायची आहे आणि ज्ञान मिळवायचं आहे? काय ऐकत नाही कोणी खपती महाराजांचं. कथा करतात, सुंदर कांड करतात. आता काय सांगावं यांची बुद्धी, तिथे महाराजांचं काय ध्येय, काय धोरण, काय महाराजांची शिकवण आणि कोणत्या स्तराचं केवढं उच्च महाराजांचं ज्ञान, तरी हे बावट तिथे सुंदर कांड करायला मागे पुढे पाहत. काही वाटेल ते करतात, मनाला येईल ते, कारण कळलंच नाही आपल्याला आपल्या गुरु. अहो जिवंतपणी नाही कळलं, आता मेल्यावर काय कळणार आहे त्यांना? काहीही करतात. तर म्हणून इथे तुम्ही तयाचे वचनी राहो याचा अर्थ नीट समजावून घ्या. जे बोलतात महाराज आपले गुरु तुम्ही करू नका. तुम्हाला एवढे विद्वान आणि ज्ञानी गुरु जर खरोखरच पाहिजेत तुम्हाला, तर मग त्यांचं तुम्हाला ऐकावं लागेल, त्यांच्या अपेक्षांना उतरावं लागेल तुम्हाला. तसंच जे आहे ते तुम्हाला तुमचं ईश्वराची आराधना त्याप्रमाणे तुम्हाला मोल्ड करून घ्यावं लागेल.
नाही तर वेस्ट ऑफ टाइम होईल. तुम्ही ते आपलं करत, त्यापेक्षा मग नका करू, तुम्ही तेच करत राहा आपलं KG1 KG2 आणि पहिला वर्ग दुसरा वर्ग जो आहे तिथेच तुम्ही फिरत राहा, त्याच्या पलीकडे काही तुम्ही निघू नका. तर असं लोक त्या आपल्या गुरूंचं नीट ऐकायला पाहिजे. त्याचे वचनी राहो, असा याचा अर्थ आहे. खपती महाराजांचं आपण उदाहरण दिलं ते अगदी सत्य आहे. आणि विशेषतः हे दुसऱ्या गुरुकडनं आलेले लोक आहेत. आणि मी मी देखील नित्य असा अनुभव घेतो. माझ्याकडे बरेच लोक येतात. काही आता 2 मिनिटात एक गोष्ट सांगतो तुम्हाला. तुम्ही आपले पंडितजी आणि मी आम्ही दिल्लीला गेलो होतो. दिल्लीला मला एक फार मोठे महाराज भेटायला आले. ब्रह्मर्षी नाव त्यांचं. बापरे बापरे, करोडपती, लाखो शिष्य, अनेक आश्रम इथेही पण आणि नेपाळला पण आणि कुठेतरी देशाविदेशामध्ये ते आले. आम्हाला काय दिल्लीत कुठे काय आमचा आश्रम वगैरे आता नाही. आम्ही आपलं हॉटेलमध्ये उतरलो होतो. तिथे ते महाराज मला भेटायला आले. मला भरपूर पैसे दिले त्यांनी. ते म्हणाले, मला म्हणाले की चला तुम्ही आमच्या सोबत आमचं कार्य पाहायला आपल्या आश्रमात. आम्ही गेलो तिथे. मी होतो, पंडितजी पण होते तिथे. त्यांनी माझी विधिवत सर्व पूजा केली. अनेक लोकांना बोलवलं तिथे. माझा जो आहे कार्यक्रम बोलण्याचा ठेवला. त्याच्यानंतर आतमध्ये त्यांच्या आसनावर मला बसवून पुन्हा पूजा केली, सर्व केलं. आणि परत मला त्यांनी सांगितलं की महाराज आता एकच इच्छा आहे. मी तर एवढा आहे, जो काही मोठा संत आहे, माझं सगळं अनेक एवढा मोठा कारभार आहे, पण मला आत्मज्ञान नाही. आणि आत्मज्ञान तुम्ही देऊ शकता, कारण फेसबुकवरचे तुमचे लेख मी फार वाचत असतो. तर तुम्ही ज्ञानी आहात, मला तुमचं शिष्य करून घ्या, असं त्या महाराजांनी मला सांगितलं, त्या ब्रह्मर्षींनी. मी काही हो नाही काही बोललो नाही. फक्त विचार करीत राहिलो माझ्या मनामध्ये की यांनी एवढं मोठं एम्पायर उभं केलं आहे, साम्राज्य उभं केलेलं आहे. हा आपलं एम्पायर सोडून माझे हातपाय दाबून देईल का? हातपाय दाबून देईल म्हणजे माझ्या सेवेत राहील का? माझ्या सानिध्यात राहील का? मी सांगितलं ते ऐकेल काय? मी जी साधना दिली ती करेल काय? आणि मग निर्णय असा मी घेतला की नाही नाही, थोडं गप राहा. हे जर तो कदाचित फार सिरियसली म्हणत असेल, पाहू, 2-4दा त्याने विचारलं तर आपण त्याचा निर्णय घेऊ. मी काही हो नाही त्याला काही बोललो नाही. मी आणि पंडितजी आम्ही दिल्लीवरनं परत आलो. झालं. परत त्यांनी काही करतो, नमस्कार वगैरे वाढवतो, पण परत त्यांनी काही मला तुमचं शिष्य व्हायचं आहे असं नाव घेतलं नाही. याचा अर्थ तो काही विशेष त्यामध्ये त्याला रुची नव्हती. आता पुन्हा आपण तिथे येतो की मला माझं काही सोडायचं नाही. मला माझ्या साधना सोडायचं नाही, मला माझे देव सोडायचे नाही, मला माझे जुने गुरु सोडायचे नाही, मला माझं जुनं काही सोडायचं नाही. मी त्या जुन्याला एवढं चिपकून आहो. आणि मला आता हा नवीन परमार्थाचा मार्ग मी घेतलेला आहे. मला जुनं काहीच न सोडता हे जे आता सद्गुरूंचे पाय मला मिळालेले आहे, यातनं देखील मला ते ब्रह्मज्ञान व्हायला पाहिजे, आत्मज्ञान व्हायला पाहिजे. तर असं काही ते शक्य होणार नाही. तुम्हाला गुरुच्या वचनी राहावं लागेल, गुरुचं ऐकावंच लागेल, गुरुनी सांगितलं त्याचा त्याग तुम्हाला करावंच लागेल. तर हाच विषय आपण उद्या परत पाहू. आता वेळ आपली झालेली आहे. तर इथे मी आता थांबवतो. सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद.